तुला दुधाचा चहा दिला का त्या कंचननं? तिला किती वेळा सांगितलं की आजीला काळा चहा देत जाय म्हणून, तुला दुधाचाच दिला का लगेच तिनं? नाही हो माय बाई, राहू दे. ते काळ्या चहानं माहिती तलप नाही जात बापा, चहाची तलप नाही जात. मला दुधाचा चहा पाहिजे. पण या दुधाच्या चहानं ऍसिडिटी होते ना तुले. पण तलप असतं नाही जात ना माय त्या काळ्या चहानं. किती वेळा चहा प्या, पण असं वाटतच नाही की चहा पेला म्हणून. आणि दुधाचा दिवसातून एक खेप बी चहा पेला तर असं वाटतं की चहा पेला म्हणून, लवकर तलप नाही येत. नाही नाही बापा, काळा चहा प्यायला नाही जात आपल्या चहानं. पण तुले दुधाचा चहा प्यायला डॉक्टरनं मना करेल आहे ना. त्या डॉक्टर आले काय वा काय होते दुधाच्या चहा ना काही नाही होत. ते तसंच सांगतात डॉक्टर लोक, त्याचं थोडं ऐकायला लागते. त्याचं ऐकलं तर बस. ते तर म्हणतात मग हे नका खाऊ ते नका खाऊ, बिना मिठाचं खा, बिना तिखटाचं खा. खाल्लं जाते का? आई डॉक्टर आपल्या परेशानीनुसार आपल्याला त्याचा हल सांगतात. जे डॉक्टरनं सांगितलं तेच करायला पाहिजे बा माणसानं. जाऊ दे माय बाई, राहिलीस किती जिंदगी आता. खाऊन पिऊन मजा मारू दे माय बाई मला. मग नको सांगू ते हे नको खाऊन ते नको खाऊ. राहिलीस किती दिवस बापा आता जीवनात मी. खाऊन पिऊन मजा मारा माणसानं. काय मन मारू मारू राहा बापा. जिंदगी एकच बार भेटते, तिला खुलून जगाव नाही का? आई तू बी ना माय 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 काय करावं या कंचनचं काही समजत नाही बापा. आता काय केलं तिनं? आता काय केलं म्हणजे? केला का तू नशा? पिऊन पाय बरं एकदा, पिऊन पाय कसा वाटला? काय झालं? बरोबर काय चहा असंच तर पाहिजे. माय 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 साखर टाकली का नाही टाकली ना चहात नाही? पाय ना फिक्का ढवण्या निरा, फिक्का ढवण्या निरा चहा. पाय बरं चहात तिथं काही दूधही नाही आहे. निरा पानसटला चहा वाटू राहिला बापा. प्याली काही चवणीला गुरायला. अहो आई दूध संपलं. हे कालचं दूध होतं फ्रीजमध्ये ठेवलेलं थोडंसं, त्याचा चहा बनवला तिनं. जाईन मी मग दूध घेऊन येईन, मग चांगला घटघट दुधाचा चहा बनवायला लावून तिला. आणि एवढाच तो गोड चहा पेत असतो मी. म्हणजे जास्त गोड चहा नाही पाहिजे बापा. नाही 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 मला गोड चहा पाहिजे माहिती आहे तुला. अरे माझ्यासाठी चहा बनवला तिनं तर त्याच्यातलाच तुला देऊन दिला वाटते, त्यासाठी अलग नाही बनवला. आणि जास्त गोड चहा पिऊन करतं काय? जास्त गोड चहा नको पेत जाऊ. हाच बरोबर आहे. जास्त गोडी नाही जास्त पिकाही नाही. तुलाच बापा साखरच्या पाकासारखा चहा पेतं. एवढा थोडं ना चहा प्यायला लागत असते गोड. शुगर वाढते ते ना. मग नको सांगू बाई ते. मला गोड चहा पाहिजे बाई, नाही मी तलप नाही जात. तू याच्यानं पेल्या जाते बापा. कम दुधाचा आणतो, कम साखरचा चहा, एकदम पानसटला चहा माझ्या नाही पेल्या जात. आई एवढा बी काही फिक्का नाही आहे ना. मीडियम आहे. माझ्या साखर काही वाटूच नाही राहिली ना. निरा फिक्का ढन वाटू राहिला आणि तू मीडियम म्हणून राहिली. नाही मला आदत आहे. तुला वाटू राहिला तो फिक्का. तू गोड चहा पेतो ना म्हणून तुला फिक्का वाटू राहिला. मला आदत आहे, मला काही नाही वाटू राहिलं. नाही नाही बापा असं चहा नाही पिऊ शकत नाही. दूध कम असलं त्याच्या टायमाला चहा पिऊन बिगीन, पण साखर कम असली तर नाही पेल्या जात रे बापा आपल्याच्यानं. आत्या काय झालं? आता शांता काकूचा फोन आला होता. शांताबाईचा फोन आला होता. काय म्हणे शांताबाई? काही नाही, आज तुम्हाला कुठंतरी जायचं आहे ना दुपारी? अरे हो आज दुपारी भजनाला जायचं आहे, त्याच्यासाठी फोन केला असेल शांताबाईनं. हो असंच काहीतरी सांगत होत्या त्या. कोणाच्या घरी आहे म्हणे भजन? काही सांगितलं का? कोणी ढेबर नाके काकू आहे म्हणे, त्याच्या घरी जायचं आहे. हो ढेबर नाके बाईच्या इथं जायचं आहे. हो किती वाजता जायचं आहे काही सांगितलं का? हो 2 वाजता जायचं आहे म्हणे. बरंच झालं शांताबाईनं फोन करून आठवण करून दिली मला, नाही तर मी भूलूनच गेली होती. लावून देऊ का फोन? बोलता का तुम्ही? नाही राहू दे, मीच जाईन शांताबाईच्या इथं आणि बोलून घे. बरं ठीक आहे. आणि का अजून कुठला काऊन नाही? अक्षय काऊन नाही उठला अजून? त्याला ड्युटीवर नाही जायचं का? हो आता जायचं आहे ना. मग उठला काऊन नाही तो अजून? हो झोपलेच आहेत ते. जाय त्याला उठव लवकर, ड्युटीवर जायला उशीर होऊन मग त्याला. मग काही नाश्ता नाही करत काही नाही करत आणि तसाच चालला जाते मग ड्युटीवर उशीर झाला तर. बरं आता उठवतो. अंगणात रांगोळी गिंगोळी काढली? सळा गिळा शिपला का अंगणात नाही? हो हाजी अंगणात सळाही शिपला, रांगोळी बी काढली. तेच म्हटलं, नाही तर रांगोळी काढायची तर जीवारच येते बाबा आजकालच्या पोरीची. म्हणतात की रांगोळ्याच काढता येत नाही. आजी मला काढता येते, रांगोळी काढली मी ना. उपकारच केलं तसं काही. जा उठू लवकर त्याला. हो आता मी काय म्हणतो हा चहा कसा बनवला माय? किती पानसट चहा बनवला. काही साखर नाही चहामध्ये, मी काढलं नाही. कधी चहात मी मीठ टाकते तर कधी काय करते, तर कधी साखर टाकतच नाही तर कधी कमी टाकते. काय बापा आजी आत्याबाई फिक्काच चहा पितात, त्याला जास्त साखरचा चहा चालत नाही. म्हणून मी त्याला फिक्काच चहा बनवत असतो थोडासा. तू आत्याबाईला नाही चालत जास्त गोड चहा, पण आम्हाला चालते ना बापा, आम्ही पेतो ना गोड. जाय हो बाई जा, त्या चहामध्ये थोडीशी साखर टाक आणि चहा गरम कर. आजी आणून दे. काय माय आजी द्या इकडे चहा. साखर टाकतो त्याच्यात आणि गरम करून आणून देतो तुम्हाला. नाही तर तुम्ही तर माझी जीव खासान बापा. घे लवकर गरम करू ना, चहाची तरफ आलेली आहे मला. हो थोडा लवकर आणशील. अद्रक बी टाकशील त्याच्यात, अद्रक कमी आहे. हो आजी अद्रक बी टाकतो, इलायची बी टाकतो, साखरही टाकतो. काय माय बाई चहा बी नाही बनवत आहेत बापा, सुदाचा साधाचा चहा बनवतो. मी काय म्हणतो रंजना, माझ्यासाठी उद्यापासून तू चहा बनवत आहे बरं. काही चहा धडाचा नाही बनवत तू सून. बरं आहे ठीक आहे. काय नाही बाई सुकान चाही नसून नाही या घरात नाही. सुकाना चहा प्यायला नाही भेटत मला. आता नाही बाई घ्या रे बापा, ह्या माणसाला काही फिकर आहे का नाही ड्युटीवर जायची? अजूनपर्यंत झोपू राहिले. घोरू बी राहिले लगे झोपीत नाही. त्याला माहित नाही का दिवस निघाला म्हणून ड्युटीवर जायचं आहे तर? मोठा आळस करतात बापा, सकाळी सकाळी उठाले लस आळस करतात खरंच. मग ड्युटीवर झाले उशीर झाला की मग मास मागे लागतात. मला उशीर झाला, आता मी नाश्ता नाही करत, आता मी डब्बा घेऊन नाही जात, आता मी हे नाही करत, आता मी ते नाही करत. उशीर झाला की मग गल्लल घाई करतात.
उठाव नाही का या माणसानं? हां, थोडं लवकर उठाव नाही का? थोडंसं लवकर उठाव, थोडासा व्यायाम कराव, थोडंसं घुमाव फिराव. सकाळचं वातावरण चांगलं असते, शुद्ध हवा असते. हां, सकाळची हवा अलगच असते. थोडीशी सकाळच्या हवेमध्ये बाहेर घुमलं फिरलं तर चांगलं वाटते. पण नाही, एकदम ड्युटीवर जायच्या टायमावर उठतात. आहो, उठा ना. अहो. नाही नाही नाही, काय घार घोळ झोपला घरी बघ काय माणसाले. आहो अक्षयजी, उठा ना. हो, उठा ना. पानं किती वाजले, तुम्हाला ड्युटीवर नाही जायचं का? उठा ना. हे असे नाही उठते. थांबा, आता पाणी आणून टाकतो तुमच्या अंगावर. थांबा. हां, एक बकेट पाणी आणतो तुमच्या अंगावर टाकतो चांगलं. थांबा, पाणी टाकतो. काय पाणी टाकतो? या कोण काही सांगता नाही, खरंच मागावर पाणी टाकेन. नाही नाही नाही, पाणी नको टाकू, पाणी नको टाकू. उठू राहिलो. आता कसे आले लाईनवर? एवढ्या वेळेचे आवाज दूर राहिले तर एक नाही ना दोन नाही, आवाज नाही दूर राहिले. जसं पाणी टाकतो म्हटलं तसं उठून गेले. काय काऊन उठू राहिली? मला झोपू दे ना. हो बाप्पा, उठा ना. आता झोपायचा टाइम आहे का? हां, पाना घडीत नाही किती वाजले तर. तुम्हाला ड्युटीवर नाही जायचं का? मग तुम्हाला उशीर होते ना. ड्युटीवर नाही चालले का आज? हां, काहून आज काय विचार आहे? आज ड्युटीवर नाही जायचं वाटते? हां, आज चाट मारता वाटते. उठा लवकर. हां, लवकर फ्रेश होऊन जा, मग ड्युटीवर बी जायचं आहे. ड्युटीवर जायचं आहे. बाप्पा, आज तर तुम्ही असे करू राहिले तर काही ड्युटीवर जायचाच विचार नाही तुमचा. आज ड्युटीवर जायचा विचार नाही वाटते, काही मूळ नाही दिसू राहिलं. ड्युटीवर तर रोजच जा तुम्ही. ड्युटीवर तर रोजच जायला लागते ना. हो, माहित आहे मला. आज काही तुमचं ड्युटीवर जायचं मूळ नाही वाटते. हो, आज ड्युटीवर नाही जाणार मी, सुट्टी घेतली मी ना. आता नाही बाई, कोण सुट्टी घेतली ड्युटीवरून? ड्युटीवर कोण नाही जासान? कोण कुठं जायचं आहे का? काही काम आहे का तुम्हाला? हो, आज काहीतरी काम आहे मला. आता नाही बाई, काय काम आहे हो तुम्हाला? मी ना मागच्या वर्षी एका पोरीले एक प्रॉमिस केलं होतं या दिवसावर, हम्म. की या व्हॅलेंटाईन डेले आपण दोघं जण सोबत घुमायला नाही जाऊ शकत, पण पुढचा जो व्हॅलेंटाईन डे येईल त्या दिवशी तू माझ्यासोबत राहशील, आपण दोघं सोबत हा व्हॅलेंटाईन डे साजरा करून सोबतच राहू. बहुतेक ते पोरगी बोलली, पण मी नाही बोललो. आता नाही बाई व, तुम्हाला आठवण आहे का व? तुला काय वाटलं विसरलो? मी सर्व विसरलो. तू विसरली असेल, पण मी नाही विसरलो. मला तसं वाटतं तू विसरली. अहो, मी काहीच नाही विसरली, मला सर आठवण आहे. पण मला असं वाटलं उगीच तुम्हाला कशाला त्रास द्या. पहिलेच तुमच्याजवळ टाईम नाही आहे, काही नाही आहे. वरतून आत्या पण बोलत राहते. मग फालतूच्या फालतू कशाला तुम्हाला त्रास द्या, काय तुम्हाला टेन्शन द्या, म्हणून मी काही म्हटलं नाही. कंचन, हॅपी व्हॅलेंटाईन डे. अरे कंचन, तू काय रडू राहिली? काय झालं? काही गलती झाली का माझ्यानं? काही गलती नाही झाली तुमच्याच्यानं, काही गलती नाही झाली. मॅथ्सच्यानं समजण्यात गलती झाली. म्हणजे? कधी कधी मला असं वाटत होतं लग्नानंतर की मी ना तुमच्यासोबत लव्ह मॅरेज करून कोणती गलती तर नाही केली. मला असं पण वाटत होतं तुम्ही लग्नाच्या आधी वेगळे होते आणि आता लग्न झाल्यानंतर तुम्ही बदलले. मला असं वाटत होतं तुम्ही नाही बदलले तुम्ही. तुम्हाला सर्व गोष्टी आठवणार, सर्व गोष्टी आठवणार तुम्हाला. मीच गलत होती. अरे पागल, मी कशाला बदलणार? मी काही नाही बदललो. जेवढं प्रेम मी तुला लग्न आधी करत होतो तेवढंच प्रेम मी लग्न झाल्यानंतर पण तुझ्यावर करतो, बल्कि त्याच्याहून जास्त प्रेम करतो. लग्न आधी तर फक्त प्रेम होतं तुझ्यावर माझं. लग्नानंतर तू यावर प्रेम तर करतोस, मी खूप प्रेम करतो, पण आता प्रेमासोबत आहे ना तुझी मी रिस्पेक्ट पण करतो. कंचन, मला असं कधीच नव्हतं वाटलं की तू माझ्या एवढा साथ देशील, माझ्या घराला एवढं सांभाळून घेशील. माझी आई, बाबा, आजी, या सर्वांचं किती ध्यान ठेवतो तू, किती ध्यान ठेवतं. आई आजी तुला बोलली तर तू चुपचाप ऐकून घेतो, कधीच माझ्याजवळ कंप्लेंट करत नाही. परत माझ्या खुशीचं पण ध्यान ठेवतं की मी खुश राहिलो पाहिजे, मला टेन्शन नाही आलं पाहिजे. थँक्यू माझ्या जिंदगीमध्ये येण्यासाठी आणि माझ्या एवढा साथ देण्यासाठी. काऊन नाही देईन मी तुमचा साथ? मी ना प्रॉमिस केलं होतं तुम्हाला, लग्नानंतर मी तुमचा साथ देईन, तुमच्या घराला आपलं घर समजेन. आणि तसंच मी ना तुझ्यासोबत जे जे लग्नाच्या आधी प्रॉमिस केलेलं आहे, मी पण ते सर्व प्रॉमिस निभवेन. तुला हमेशा साथ देईन, तुला कधीच साथ नाही सोडीन. अशी रडू नका, रडशील तर मग मी ऑफिसला चाललं जाईल. नाही 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 नाही. हे घे मग फुल घे. कंचन, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. अक्षयजी, थँक्यू एवढं चांगलं सरप्राईज देण्यासाठी. हे काही नाही आहे, आगे आगे देखो होता है क्या. म्हणजे अजून खूप काही सरप्राईजेस आहेत. अय्या. अजून पण सरप्राईजेस आहेत का माझ्यासाठी? हो, प्रॉमिस केला होता ना आजचा पूर्ण दिवस मी तुझ्यासोबत राहणार म्हणून, विसरली का? चल ठीक आहे, लवकर लवकर तुझी जे काही काम आहे ते अटकून घे, स्वयंपाक वगैरे सर्व. सर्व कामं तुझी अटकून घे, मग नंतर आपण बाहेर घुमायला जाऊ. अय्या, कुठं जाऊ? आपल्याला खूप जागी जायचं आहे, मी खूप मोठा प्लॅन करून ठेवलेला आहे. आपल्याला मूवी पाहायला पण जायचं आहे. हो ठीक आहे, मी लवकर लवकर माझी कामं आटपून घेतो. हो, लवकर लवकर कामं अटकून घे आणि रेडी होऊन जाय, मग आपण जाऊ. ठीक आहे. कंचन किती खुश झाली ना. आपली बायको आपल्याला, आपल्या घरातल्या लोकांना खुश ठेवासाठी काय नाही करत, काय नाही करत ते आपल्यासाठी, ते सर्व काही करते. तर आपलं बी कर्तव्य आहे थोडंसं आपल्या बायकोला खुश ठेवा, खुश करावं तिले पण.
जास्त काही नाही करायला लागत. आपल्या बायकोला साधंच एक फुल बी आणलं ना तर खुश होऊन जाते. पण जे करतो ते मनापासून करायला पाहिजे आणि काही ना काही तर करायलाच पाहिजे आपल्या बायकोसाठी. आपली बायको खुश राहील तर आपण खुश राहू. तिथं उभं राहून गोष्टीच नका करू, लवकर फ्रेश होऊन जा, मग आपल्याला बाहेर घुमायला पण जायचं आहे. हो हो हो. रंजना, हो बाई रंजना, कुठं चालली व? कुठं नाही बाई, उद्या वावरात मी बाया सांगायचं आहे म्हटलं. कचरा काळी त्या कुठल्या खाटल्या उचलून घ्यायला लावतो, पुरं वावर साफ करून घेतो म्हटलं. तर बाया सांगून देतो म्हटलं उद्यासाठी. आता अक्षयचे बाबा नाही आहे घरी, तर सर मलाच पाहा लागेल बापा, वावर गिवर साफ करून घेतो म्हटलं ते याच्या पहिले. नाही तर तुला तर माहित आहे ते कशात तर बोलायले. मग म्हणतील केवढं नाही करू शकली का तू बाया सांगून. आणि शांताबाईच्या इथून बी येतो म्हटलं जाऊन. आज भजनाचा कार्यक्रम आहे ना, किती वाजता आहे काय नाही विचारपूस करून येतो म्हटलं. हो का व, मी बी आज भजनाले. काय करू, घरी बसू बसू बोर होऊन जातो, तेवढंच भजन करणं होऊन जाते देवाचं. मी बी भजनाले आज, सांगशील किती वाजता येतं. मी तेच म्हणून काय तुला, घरी बसल्या बसल्या बोर होतं तर चाल भजनात मी, तेवढंच मंडळ म्हणून राहते. हो आज मी बी त्यासोबत भजनाले. आज अक्षय ड्युटीवर नाही गेला का? नाही आज नाही गेला तो ड्युटीवर, आज घरीच आहे. काऊन तब्येत गिब्येत तर चांगली आहे ना त्याची? हो तब्येत तर चांगली आहे, पण गेला नाही तो आज ड्युटीवर. बरं जाऊ दे, रोजच तर जाते बिचारा पोरगा, जीवाला आले आज जायची. हो ते आहे. आणि तुला सुनील काय झालं माहिती आज तो पटापट कामं करून लागे. तिनं तर स्वयंपाक पाणी बी बनवून टाकला. पोछा गिछा झाडू गिडू सर्व झालं, तिचे कपडे गिपडे धुणं झाले, भांडे घासणं झाले. आज कामं करायला कुठून एवढी फुरताई आली? पुरे कामं केली तिनं तर पटापट. आज नवरा आहे ना घरी, दाखवत असेल ना नवऱ्याले आम्ही किती कामं करतो आणि किती पटापट कामं करतो. हां तसं काही असेल, दिखावा दाखवून तर लय आवडते त्या सुनील, लयच आवडते. नवरा घरी असले की पटापट कामं करते लगे. नवऱ्याला दाखवाले मी बा किती कामं करतो, तरी तुमची माय नाजी मला बोलत राहते. काय माहित नाही तिला काय वाटते आणि काय नाही, तर तिचं तिला माहीत. तिला काय वाटते माहिती आहे मला माहिती आहे काय वाटते तिला. तर फक्त तिला दिखावा दाखवायचा असते तिच्या नवऱ्यासमोर की मी किती कामं करतो पा. बापा रे काय झालं बाई, मागं पलटून पाय काय झालं, काय तर खरी. बापा रे अक्षय कुठं चालला रे पप्पा, कुठं जायची तयारी आहे? आणि तुझी बायकोही चालली का त्यासोबत? कंचन कुठं चालली एवढी तयार होऊन? कुठं चालले रे बापा दोघा नवरा बायको? आई आज माझ्या ऑफिसच्या मित्राची इथं आहे ना पार्टी आहे, तर आम्ही पार्टीमध्ये चाललो. बापा सांगितलं तर नाही तू मला, आणि आता अचानक म्हणून राहिले की आम्ही पार्टीमध्ये चाललो. का हो कंचन तू नाही काही सांगितलं नाही? का हो कंचन तू आम्हाला काही सांगितलं नाही? म्हणून राहिली मी की आज तू एवढं पटापट कामं काऊन करून राहिली, तर समजलंच नाही आम्हाला तू एवढे पटापट कामं करून राहिली तिथं. तरी म्हटलं मी ना त्या सासूले की तू विसरून काऊन एवढ्या पटापट कामं करून राहिली. आज आलंच होतं माझी मागात नाही, कुठं ना कुठं चालली असेल तू घुम्या फिरायला, म्हणूनच तर एवढं पटापट कामं करून राहिली. नाही तर रोज तर आरामारामानं कामं करतं, जसे जीवार येतात ते कामं करायचे असे कामं करतं. आज तर फुरताही ना कामं करून राहिली. नाही आजी असं काही नाही आहे, आम्हाला तर असंच वाटू राहिलं बाई. असंच वाटू राहिलं आम्हाला. आम्ही का दुश्मन आहोत ते यायला? तुम्हाला जायला मना केलं असतं का आम्ही ना, तुला आम्हाला सांगितलं असतं तर एकदम टायमावर सांगू राहिले की आम्ही चाललो. आता मी तर चालली होती बाहेर, मला तर माहिती नसतं तुम्ही चालले म्हणून. अरे अक्षय या घरात नाही काही व्हॅल्यू आहे का नाही आहे? काही व्हॅल्यू नाही का या घरात नाही वाली? नाही आई असं काही नाही आहे. तुला काऊन असं वाटू राहिलं, तू काऊन अशी बोलू राहिली? त्या मायले कोण असं वाटू राहिलं? तुला मायलेच नाही असं वाटू राहिलं, मला बी असंच वाटू राहिलं की तुझ्या मायची काही व्हॅल्यू नाही या घरात नाही. काही विचारत नाही तू त्या मायले, तुझ्या मायची काही घेत नाही तू, काही सांगत नाही त्या मायले. जेव्हापासून तुझं लग्न झालं ना तेव्हापासून तुझ्या बायकोच ऐकतो तू, सगळ्या गोष्टी त्या बायकोला सांगतो. नाही आजी असं काही नाही आहे. आजी असं काही नाही आहे, तुम्ही काहीच्या काही बोलू ना त्याचे कानं नका भरू. हा रे बापा करसान तुम्ही, बोलीन ते कानं मी भरू राहिली. काऊन तिला तिचा दिमाग नाही आहे का? तिला तिच्या डोळ्यांना नाही दिसत का? दिसूच राहिलं, डोळ्यांना दिसूच राहिलं तिले. तू काय करू राहिला तर तू हे सरे ढंगरे दिसू राहिले, सरे ढंगरे पाहू राहिली. तुम्ही माहिती आहे तुम्हाला जायचंच होतं तर आम्ही काय रोखलं असतं बाबा तुम्हाला? आम्ही का मना केलं असतं? तुम्ही का दुश्मन आमच्यावाले? तुम्हाला का नाही म्हटलं असतं? एकदम काही सांगितलं नाही काही नाही, दोघांमध्ये गोष्टी झाल्या आणि गुपचूप लगे निघून चालले. आई काही बोलू नको त्याला असं वाटते की त्याच्या बायकोले मना केलं असतं बाहेर जायसाठी. मी जाऊ नसतं त्याला, त्याच्या बायकोले रोखून ठेवलं असतं घरात नाही, असं वाटते त्याला. हे सर्व कंचनच सांगितलं असेल त्याला नाही? नाही आई कंचनची काही गलती नाही आहे, कंचननं काही सांगितलं नाही मला, काही नाही. मीच सांगितलं कंचनला की आपल्याला बाहेर जायचं आहे म्हणून. तुझ्या बायकोला सांगितलं तू ना, तुझ्या मायला नाही सांगितलं? तुम्ही मायका तुमच्या दोघांसोबत येणार होती का? आजी काही बोलू राहिले का तुम्ही? काऊन त्या आत्याच्या मनामध्ये काही खोट टाकू राहिला तुम्ही? आता नाही बाई मी खोट टाकू राहील तिच्या मनात, मग नाही तर काय? असं काही नाही आमच्या मनामध्ये, असं काही नाही वाटलं आम्हाला. आणि आल्या बी आत्या तर काय त्याच्यात नाही, यायचं असेल तर येऊ शकतात ते आमच्यासोबत. मला नाही यायचं रे बापा, मी नाही येत. मी नाही येत तुमच्यासोबत, तुम्हीच जा बापा दोघं नवरा बायको. मापोरान का मध्ये म्हटलं की आई चालशील का काय का काही का? मापोरान विचारलं मला, मी येऊ तर मी नाही येत बापा तुमच्यासोबत, तुम्हीच जा. आई चाललो मग, तुला जर आमच्यासोबत चालायचं असेल तर चाल. नाही रे बापा, जबरीचा रामराम आपल्याला नाही आवडत बापा. मला काही याची इच्छा नाही आहे. आता तुम्हाला चालायचं असेल तर चला, मला नाही यायचं बापा, नाही यायचं. जर तुम्हाला मला न्यायचं असतं तर तुम्ही दोघांना पहिलेच मला सांगितलं असतं. राहू द्या आई, जर तू म्हणशील तर नाही जात, आम्ही नाही जात. नाही रे बापा, माझ्या तुमचा प्लॅन काय कॅन्सल करता? नाही जा जा तुम्ही दोघं. नाही आई, तू म्हणू राहिली ना, मला सांगितलं नाही काही नाही, तुम्हाला चुपचाप जायचं होतं तर तू चल आमच्यासोबत, नाही तर मग आम्ही नाही जात. आहे ना कंचन? आई नाही आली तर आपण आपला प्लॅन कॅन्सल करू ना, आपण पण नाही जाऊ ना. काय प्लॅन कॅन्सल करू? मी काय बोलू याच्यात आता?
हो ठीक आहे, जसं तुम्ही म्हणसान तसं. बरं ठीक आहे आई, आम्ही नाही जात मग. हो बापा, माझ्या तुम्ही दोघं जण तुमचा प्लॅन कॅन्सल नका करू. माझा प्लॅन दुसरा आहे. काय प्लॅन आहे? मला भजनात जायचं आहे. आजी बी राहील माझ्यासोबत भजनामध्ये. तसंही आम्ही काही घरी नाही आहे, आम्ही नाही संध्याकाळपर्यंत आता घरी. मग आता तुम्ही दोघं जण घरी राहून बोर होसान एकटे, तर या घुमून जा. आजीला मला भजनात जायचं आहे, पण अंधार पडायच्या पहिले घरी येऊन जासान. जास्त वेळ लोक नको राहसान तिथं. बरं ठीक आहे, आम्ही संध्याकाळ व्हायच्या पहिले येऊन जाऊ घरी. बरं ठीक आहे, जा मग आता. हो आई हो. बापा रे, आतापर्यंत तर आत्या राग बरेल होती. मला सांगितलं नाही, काही नाही, तुम्ही घुम्या फिरायला चालले. अचानक कशी काय बदलली? जाऊ दे, नाही ते कशी बदलो, पण झालं तर भेटत आहे आम्हाला बाहेर. नाही तर आता याचं असून ते ना आमच्यासोबत. मला भजनात जायचं आहे, या तुम्ही घुमून. बरं आता ठीक आहे, तुम्ही म्हणता तर. बरं येतो आम्ही. पण संध्याकाळी व्हायच्या पहिले सांग घरी. हो हो हो. काय त्यांचे जाऊ पण देऊन पहिले. मग काय करू आई, भांडण करू द्यायच्यासोबत? भांडण करायला पाहिजे होतं तू ना तर. चांगलं भांडण करायला पाहिजे होतं. आपल्यापासून कशी लपून ठेवते ते. पटापट काम करत होती. काय झालं होतं तिला सांगायला की आम्ही फिरायला चाललो म्हणून बाहेर. आणि जर तिला माहीत नसं नाही तर माहीत नसेल तर तिला मग माहीत होतं ना. तिला माहीत होतं ना. तिनं जाणून नाही सांगितलं. तिनं जाणून सांगितलंही नसेल तरी माझ्यासाठी मा पोराची खुशी जास्त आहे. मला तिचं काही नाही करायला लागत नाही, तिचं काही नाही करायला लागत. मला मा पोराचं करायला लागते. पाहिलं नाही का मा पोरगा किती खुश होता. तर तसं बी त्याला कुठं घुमा फिरायला काही टाईम भेटते. टाईम भेटते का त्याला घुमा फिरायला? बिचारा सकाळी उठते, आपला डब्बा घेते आणि ड्युटीवर जाते. ड्युटीहून थकून येते, थोडासा बसते, टीव्ही पाहते, जेवण करते आणि झोपून जाते. मग डबल सकाळी ड्युटीवर जाते. मग पोराला टाईम भेटते का घुम्या फिरायसाठी? मग आता चालला तो तर जाऊ दे. काय त्याचं मन खराब करू मी? मला तिचं काही नाही करायला लागत. मला मा पोराचं करायला लागते. मा पोरगा खुश तर मी खुश. ज्याच्यात मा पोराची खुशी आहे त्याच्यातच माझी खुशी आहे. आपला पोरगा खुश राहिला बस झालं. तशी ते कंचन बी कुठं घुम्या फिरायला नाही गेलेली आहे दिवसापासून. घराच्या बाहेर नाही निघाली. घरातल्या घरात राहू माणसाचा दिमाग काम करणं बंद करते. चिडचिड होते. तू मी आपण तरी बाहेर जातो, बाई संग बोलतो, कधी हिच्या घरी जातो, कधी तिच्या घरी जातो, कधी भजनमध्ये जातो, तर कधी वावरातच जातो. तिला कुठं जायला भेटते? ते घरातल्या घरात राहते. घरातल्या घरात राहू चिडचिड होते ना माणसाले. मग ते भांडणं आपल्यासोबत करते. मग त्याच्यापेक्षा येऊ दे तिला घुमून फिरून. तिचा दिमाग फ्रेश होते थोडा. बाई तू तुला माहीत बापा कसा दिमाग चालते तू आता. आई टेन्शन नको घेऊ, तू दिमाग बरोबर चालत आहे माझ्या. ते कोणते लय दूर गेले घुमाले? इथंच गेले ना मित्राच्या घरी. आणि त्या सुनीनं तुला सांगितलं नाही ते? सुनीचं सोड, पोराने सांगितलं. ते तर काळी धुमी त्याचं. त्याच्याबद्दल तर सटक काळी नसमी त्याची. पण हा टाईम नाही आहे सटक काळ्याचा. आता मी त्याला बोलली असती, त्याची सटक काढली असती, त्याचं मूड खराब झालं असतं, मा पोरगा गेला नसता. झाला मग त्याचा प्लॅन कॅन्सल. मग मा पोरानं काय म्हटलं असतं? मा आईले माझी खुशी बर्दाश्त नाही होत. असं म्हटलं असतं ना पोरानं. त्याच्या नजरमध्ये कोण खराब झालं असतं? मी. आणि त्याच्या नजरमध्ये चांगलं कोण झालं असतं? त्याची बायको. त्यानं म्हटलं असतं की मा बायकोला मी घुमायला घेऊन चाललो म्हणून माईची जीवार उडाली, म्हणून माईनं भांडण केलं, म्हणून आमचं जाणं कॅन्सल केलं. माई बायको किती चांगली आहे, माई आई कशी आहे? मीच खराब झाली असती मा पोराच्या नजरमध्ये. त्याची बायको त्याच्या नजरमध्ये उलटी अजून चांगली झाली असती. कसं? त्यानं पाहिलं नाही का त्याच्या बायकोने किती कामं केले? तर कपडे धुतले, भांडे घासले, स्वयंपाक केला, पोछा मारला. सरच कामं केले तिनं. तिचे सगळे कामं करून ते तिच्या नवऱ्यासोबत घुम्या फिरायला चालली होती. त्याच्यात मी त्याला काही जास्त बोलली असती अजून. त्या बायकोला काऊन घेऊन चालला? काही घेऊन जायची गरज नाही आहे, असं नाही आहे, तसं नाही आहे. मा पोरानं म्हटलंच होतं ना, आई मी नाही जात. त्यानं जाणं कॅन्सल केलं होतं ना. त्याच्या मनात नव्हतं जाणं कॅन्सल करणं, पण मी त्याला बोलली म्हणून तो म्हणू राहिला होता ना नाराज होऊन एकदम. मग याचा अर्थ काय निघाला असता की मले माया सुनीची मा पोराची खुशी बर्दाश्त नाही होत. माई बायको त्याला चांगली आहे, पुऱ्या घरातले कामं करते, सर्व करते, तरी मग मा बायकोला बोलते. मा बायकोला कुठं घुम्या फिरायला नाही जाऊ देत. मग मा पोराच्या नजरमध्ये मी खराब झाली असती, त्याची बायको चांगली नसते झाली का? त्याची बायको असू असली त्याच्या नजरमध्ये चांगली, मला काही नाही करावं लागत. पण मा पोराच्या नजरमध्ये मी खराब नाही झाली पाहिजे. माई एवढा आहे. तसं बी माणूस एवढं काही करते कासाठी? कोणासाठी करते? आपल्या पोरासाठी, आपल्या लेकरासाठी. ज्याच्यात मा लेकराची खुशी आहे, मा पोराची खुशी आहे, त्याच्यातच माझी खुशी आहे. जाऊ दे तिकडे. मी काही जास्त लोड घेत नाही आणि तूही काही जास्त लोड नको घेऊ. चल भजनाचा टाईम उराला, आपल्याला भजनाला जायचं आहे. जाऊ दे नाही बाई, मा मूड खराब झालं, मी नाही येत. चाल ना नाही बाई वा, काय करतो तू घरी बसून आता एकटी? आता तर कंचन बी नाही आहे घरी, कोणीच नाही आहे घरी. काय करतो एकटी घरी बसून? चल आपण जाऊ भजनाले. ते बी येतात तोपर्यंत बाहेरून आणि आपण बी येतो भजनावरून. संध्याकाळी येतात ना ते, संध्याकाळच होते आपल्याला भजनावरून आले. चल तेवढंच तुझे मन जमते, टाइमपास होते आणि देवाची भक्ती बी करत होते. चल चल नाही बाई, मग आता तू एवढं म्हणून राहिली तर चल.